ढगाला लागली कड, पाणी थेंब थेंब गड गड गड. नमस्कार मंडळी, ओळखलं नाही गाणं? चल, मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित एक पान कवितेचे या विशेष उपक्रम कविता रसग्रहण मध्ये मी सौ मंजुषा सुनील चिटटवार हिंगणघाट इथून आपले स्वागत करीत आहे. मंडळी, हे गाणे ऐकताच आपल्याला जुने गाणे आठवले ना? ते ढगाला लागली कळवल. तर अशाच कवितेच्या चालीवर असलेले एक कविता आपण बघणार आहोत. त्या कवितेचे कवी आहेत कवी नारायण सुर्वे. तर बघूया आधी त्यांची कविता कोणती आहे ती याच चालीवरती. कवितेचं शीर्षक आहे असं पत्रात लिवा. असं पत्रात लिवा, तुम्ही खुशाल समधी रावा. असं पत्रात लिवा, कोण्या मेल्यानं तुम्हा सांगितलं न मी ठुमकते रस्त्यावर. कोण्या मेल्यानं तुम्हा कळविलं मी ठुमकते रस्त्यावर. संशय माझा आला तुम्हाला तर नाही जाणार बाहेर. पाणी आणायला जाऊ का नको काय ते पत्रात लिवा. पाणी आणायला जाऊ का नको काय ते पत्रात लिवा. 100 रुपयाचा हिशोब मागता काय मी एकटीनं खाल्ले. 100 रुपयाचा हिशोब मागता काय मी एकटीनं खाल्ले. लाईटचे 20 दिले, 25 चे पाण्याचे दिले. दुधाचे 50 देऊ का काय ते पत्रात लिवा. असं पत्रात लिवा, खुशाल समधी रावा. असं पत्रात लिवा. पहिल्यांदा आला रिकाम्या हातानं फुकट झाली खेप. पहिल्यांदा आला रिकाम्या हातानं फुकट झाली खेप. बेबी झाली मोठी अन तिला आवडते गाण्याची ऐकायला टेप. बेबी झाली मोठी तिला आवडते गाण्याची ऐकायला टेप. आम्ही सगळ्यांनी ऐकू का नको काय ते पत्रात लिवा. आम्ही सगळ्यांनी ऐकू का नको काय ते पत्रात लिवा. तुम्ही खुशाल समधी रावा. असं पत्रात लिवा. बाळाला आला ताप आणि खोकला प्रायव्हेटला घेऊन गेले. बाळाला आला ताप आणि खोकला प्रायव्हेटला घेऊन गेले. 100 रुपयाचे इंजेक्शन मारले फुकट पैसे गेले. 100 रुपयाचे इंजेक्शन लावले पाण्यात पैसे गेले. त्याला जेजेला घेऊन जाऊ का नको ते पत्रात लिवा. त्याला जेजेला नेऊ का नको काय ते पत्रात लिवा. खुशाल तुम्ही समधी रावा काय ते पत्रात लिवा. असं पत्रात लिवा. बेबीला आता शाळेत घातलं अभ्यास चांगला करते. बेबीला आता शाळेत घातलं अभ्यास चांगला करते. आया बायांनी शिकायला पाहिजे वस्तीच अख्खी बोलते. आया बायांनी शिकायला पाहिजे वस्तीच अख्खी बोलते. मी बी शिकायला जाऊ का नको काय ते पत्रात लिवा. असं पत्रात लिवा. खुशाल तुम्ही रावा न असं पत्रात लिवा. जवापासून तुम्ही गेला परदेशी माजले तर इथे लपंगे. जवापासून तुम्ही गेला परदेशी माजले तर इथे लपंगे. मिळून मिसळून राहायचं सोडून धर्माच्या नावावर दंगे. मिळून मिसळून राहायचे सोडून धर्माच्या नावावर दंगे. समजा वस्तीला समजावू का नको. समजा वस्तीला समजावू का नको काय ते पत्रात लिवा. काय ते पत्रात लिवा. नारी मुक्तीच्या भरतात सभा मीटिंगला मी जातो. नारी मुक्तीच्या भरतात सभा मीटिंगला मी जातो. तुमच्या बहिणीला मारतोय नवरा सगळे मिळून धमकावतो. तुमच्या बहिणीला मारतोय नवरा सगळे मिळून धमकावतो. तिला सोडायला जाऊ का नको. तिला सोडायला जाऊ का नको काय ते पत्रात लिवा.
काय ते पत्रात लिवा. खुशाल तुम्ही रावा असं पत्रात लिवा. कोण्या मिल्याना तुम्हा कळवितलं मी ठुमकते रस्त्यावर. कोण्या मिलाना तुम्हा कळविलं मी ठुमकते रस्त्यावर. मीटिंगला जाते मोर्चाला जाते त्याविना कसे जमणार. मीटिंगला जाते मोर्चाला जाते त्याविना कसे जमणार. तुम्ही साथ द्यायला असं पत्रात लिवा. यावं तुम्ही बी साथ द्यायला असं पत्रात लिवा. असं पत्रात लिवा. तुम्ही खुशाल समदे रावान असं पत्रात लिवा. तर मंडळी, कसं वाटली आपल्याला तुम्हाला ही कविता? ह्या कवितेचे कवी त्यांचं म्हणजे सांगायचं झालं तर जीवनचरित्र एवढं म्हणजे कठीण आहे ना, कष्टाचे आहे. कारण ते एक अनाथ गंगाराम सुर्वे या गिरणी कामगाराने त्यांना घरी नेऊन त्यांचे पालनपोषण केले. 4थी पर्यंत शिक्षण, घरची परिस्थिती जेमतेम, त्यामुळे कष्टाचं त्यांचं संपूर्ण जीवन गेले. हे सर्व काही त्यांचे 2 दिवस या कवितेतून प्रत्यक्ष त्यांचे जीवनचरित्र जाणवलेले आहे. त्यांची साहित्याची वाटचाल सुरू करताना प्रथम धरती या नावाचे नाटक त्यांनी लिहिले. दिग्दर्शक मास्टर दत्ताराम यांनी केले, पण त्यांना त्यात काही विशेष रस वाटलेला नाही. त्यावेळी त्यांनी सहज एक काव्य तयार केले, परंतु तेच शब्दांनी सर्वांना आपलेसे केले बरं का. आणि त्या कवितेला भरपूर वाव मिळाला. ती कविता कोणती प्रथम बघा. डोंगरी शेत माझं शेतू बेनू मी किती. त्यानंतर त्यांचं कविमन बाहेर पडत गेलं आणि आपल्या भावना त्या व्यक्त होत गेल्या. अशा मजूर कामगार वर्गातील साधारण चित्र दर्शविताना त्यांच्या असं पत्रात लिवा या कवितेत त्यांची मनोवृत्ती थोडी गमतीदार झालेली दिसते. या कवितेतली नायिका सतत प्रश्न करणाऱ्या नवऱ्याच्या पत्रात काय लिहायला हवं असे ते विनोदी नटखट चित्रण त्यात कवितेत कवीनी नारायण सुर्वे यांनी केलेले आहे. चला तर मग कवितेचे रसग्रहण आपण करूया. असं पत्रात लिवा. खुशाल तुम्ही रावा असं पत्रात लिवा. मंडळी, आपण नेहमी ऐकतो की सासू सारखी कुरकुर कुरकुर लावत असते, हो ना. सून पण लावते कुरकुर कुरकुर. हात धुवून पाठी लागत असते, हो ना. मग इथे मात्र वेगळेच आहे. इथे एक स्त्री आपल्या परदेशात गेलेल्या सारख्या सूचना देत असणाऱ्या नवऱ्याला हे कर ते कर असं कर असे सांगणाऱ्या नवऱ्याला प्रश्नाला कंटाळून शेवटी तीच धमकावून प्रश्न विचारते आहे. बघा कोणते प्रश्न करते की नेमके काय करायचे ते सांगा. कधी आपुलकीने आमच्या सर्वांची विचारपूस केली का? की कधी तुम्ही सुखी समाधानी खुशाली आनंदी राहा तर ह्या सर्व गोष्टी पत्रात तुम्ही लिहिली का? नाही ना. मग असं तुम्ही खुशाल राहा, सगळे सुखी राहा असं तुम्ही पत्रात लिहिला. पुढे ते चौथावून म्हणते कोणी मेल्यानं तुम्हाला कळविलं की मी रस्त्यावर ठुमकते म्हणून. कामानिमित्त बाहेर जावेच लागेल ना. तुम्हाला जर माझ्यावर संशय असेल तर मी जाणारच नाही मुळात. पण प्यायला पाणी आणायचं की नाही तेही पत्रात लिहून सांगा. अशी ही नायिका यात खूप खट्याळपणे त्या नवऱ्याला प्रश्न करते. दुसऱ्या कडव्यामध्ये असं म्हणता येते 100 रुपयाचा तुम्ही हिशोब मागताय. हो, नवऱ्याला ती म्हणते आहे की तुम्ही 100 रुपयाचा, नवऱ्याला म्हणते आहे की ती तुम्ही 100 रुपयाचा हिशोब मागताय. मी एकटीने खाल्ले का? मी लाईटचे 20 दिले, पाण्याचे 30 दिले, रेशन आणलं, मग आता किती उरणार? मग दूधवाल्याचे देऊ का नको ते सुद्धा तुम्ही पत्रात लिहा. प्रत्येक गोष्टीचा खुलासा करत तेही हिशोब सांगते आहे. इतक्याचं इतकं आणलं, परत मी देऊ का नको असं मुश्किलपणे आपली कवितेतली ही नायिका म्हणते. नंतर कवितेत म्हणते ती पहिल्यांदा आला रिकाम्या हातानं फुकट झाली खेप. बेबी झाली मोठी आणि तिला आवडते गाण्याची ऐकायला टेप. आम्ही सर्वांनी ऐकू का नको तेही पत्रात लिहा. ती आपल्या नवऱ्याला सुचविते आहे की आता आपली बेबी मोठी झाली, तिलाही काही आवडते
तुम्ही काही आणावं असं तिला वाटते. तुम्ही पहिल्यांदा आला पण रिकाम्या हाताने आला. मुलीची आवड आहे. बेबीला असं वाटते गाणी ऐकायची फार आवड. तिलाही गाणी ऐकायला आवडते. मग ते गाणे आम्ही पण ऐकायला नको? ऐकावे की नाही ऐकावे तेही तुम्ही पत्रात लिहा. ही सुद्धा ती नवऱ्याला सांगते. पुढे म्हणते की बाळाला आला ताप आणि खोकला, प्रायव्हेटला घेऊन गेली. 100 रुपयाचे इंजेक्शन मारले, पाण्यात पैसे गेले. हो, आता इतके बारकाईने प्रश्न विचारणाऱ्या नवऱ्याला ती म्हणणारच ना, इंजेक्शन मारलं फुकटच 100 रुपये गेले ना. असं करते त्याच्यापेक्षा जेजेला घेऊन जाते. पूर्वी देवाजवळ जायच्या आधी जेजेला घेऊन जायचं असं म्हणायचं. मग बाळाला मी जेजेला तरी नेऊ का नको असं ती प्रश्न ती नवऱ्याला विनते. पुढे म्हणते की ती बेबीला आता शाळेत घातलं, अभ्यास चांगला करते. आणि हो, बायकाही बोलतात आहे की आया बायांनी शिकायला पाहिजे, सुशिक्षित बनायला पाहिजे. मग त्याच्यासाठी बाहेर जावं लागणार. तर मग मी बाहेर जाऊ की नको, शिकू की नको ते सुद्धा तुम्ही पत्रात लिहून कळवा. थोडं खुशाल राहा, आनंदी राहा असं पत्रात लिहून सांगा. पुढे ती म्हणते जेव्हापासून तुम्ही बाहेर परदेशी गेलात ना, इथले पोरं खूपच बदमाश झालेले, माजले तिथले लफंगे. हो, मिळून मिसळून राहण्याच्या ऐवजी नुसतं धर्माच्या नावावर काड्या करतात आहे आणि दंगे करतात आहे, कशात काही अर्थ नसताना. मग अशा वेळेस आपलं कर्तव्य म्हणून त्यांना समजावला जाऊ नको तेही पत्रात लिहा. पुढे ती म्हणते आहे की नारी मुक्तीच्या सभा भरतात. हो, आमचं कार्यच ते आहे ना. नारी मुक्तीच्या भरताचं सभा मीटिंगला आम्ही जातो आणि तुमच्या बहिणीला नवरा मारतो. आम्ही सगळे मिळून, आज मोर्चावाले सगळे मैत्रिणी मिळून, महिला मंडळ मिळून त्यांना जर धमकावत असेल, छानपैकी अद्दल घडवतो. मग आता तुमच्या म्हणजे बहिणीला त्याच्या नवऱ्याच्या तावडीतून सोडवायला जाऊ का नको हे सुद्धा तुम्ही पत्रात लिहून सांगा. पुढे ती म्हणते आहे कोण्या मेल्यानं तुम्हा कळविलं मी ठुमकते रस्त्यावर. आता एवढे कामं करायचे म्हणजे रस्त्यात बाहेर पडावंच लागेल. तुम्ही तिकडे परदेशी, घराची जिम्मेदारी माझ्यावर, मग मला बाहेर पडावंच लागेल ना. मीटिंगला जावं लागेल, सर्व गोष्टीच्या समस्या ज्या आहे छोट्या मोठ्या त्याही सुद्धा सुधारावं लागेल. मग त्यासाठी बाहेर जाणं जरुरी आहे. मग ते जाऊ की नको, सर्वांना समजावू की नको हेच तुम्ही पत्रात लिहा. त्याच्याविषयी जमणार नाही ना. उलट तुम्ही सगळ्यांनी सांगा की तुम्ही हिला साथ द्यायला या, हिला सोबत या असं तुम्ही पत्रात लिहून सांगा. सारखं प्रश्नाचा भडीमार करण्यापेक्षा कधी खुशालीचं पत्र तरी लिहा. नसेल जमत तर तुम्ही खुशाल समधी राहा असं तुम्ही पत्रात लिहा. बस एवढंच करा. किती सुंदर विनोदीपणे म्हणजे कविता रचली आहे यांनी. यांच्या जीवनशैलीतून बघता त्यांची एक कविता आहे, 2 दिवस सुखाचे ही गेली. एवढ्या कठीण परिस्थितीतून ते म्हणजे असे दुःखद प्रसंगातून ते आपली जेव्हा कविता रचतात तेव्हा ते चित्रण अगदी डोळ्यासमोर येऊन असं वाटते की किती दुःखाचं डोंगर यांच्यावर होतं. पण मला हे निवडण्याचं कारण काय आहे की हा कवितेला अलग असं काहीतरी समाजातलं दृश्य दिसलं, जे बाया नवऱ्याला सोडून बाहेर गावी राहतात, त्यांना घरातलं कसं सांभाळावं लागते याच्यावर सुद्धा त्यांनी विचार केलेला आहे आणि म्हणूनच त्यांनी असं लिहिलेलं आहे. असं तुम्ही पत्रात लिहा, ह्या कवितेत ते लिहिलं आहे. तर रसिक हो, आपल्याला ही कविता कशी वाटली? आपणही या मनस्पर्श साहित्य समूहाच्या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्याला व्हिडिओ कसा आवडला हे नक्की कॉमेंट्स बॉक्समध्ये लिहून नक्की प्रतिक्रिया द्या. असं पत्रात लिहा. धन्यवाद.